मुंबई महानगरपालिका कुठल्या परिवाराची जहागिरी नाही असं अमित साटम म्हणतायत। अमित साटम यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे, तर चिल्लर लोकांना आपण उत्तर देत नाही असा पलटवार आदित्य ठाकरेंनी केलाय। जवळ एक पोस्टर लावलं होतं, ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक। त्याला आम्ही असं उत्तर दिलेलं आहे की मुंबईचा सेवक तोच नगरसेवक। मुंबई महानगरपालिका ही कुठल्या परिवाराची मक्तेदारी नाही किंवा कुठल्या एका परिवाराची जागीर नाही। ही मुंबईकराला सोयी सुविधा देण्याचं एक माध्यम आहे, त्याची एक स्वायत्त संस्था आहे आणि सरकारी संस्था, ही कोणाच्या परिवाराची जागीर नाही। अशा चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही। त्यांना खरं तर मुंबईचं आत्ता आठवलेलं आहे, त्यांना न्यूयॉर्कची चिंता होती, तर जाऊ दे। तर काँग्रेस सोबत केलेल्या वक्तव्यावरती अंबादास दानवे ठाम असल्याचं कळतंय। निवडणूक जाहीर व्हायच्या आत जागावाटप व्हायला पाहिजे असंही दानवेंनी म्हटलंय। काँग्रेस जास्त जागा मागतं, विजयाचं प्रमाण मात्र कमी असतं असं वक्तव्य बिहारच्या निवडणुकीतल्या निकालानंतर अंबादास दानवेंनी केलं होतं। काँग्रेस जागा वाटपात याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते। प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते त्यावेळेस काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं। ही काँग्रेसची मानसिकता आहे। आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो। बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा चेहरा आम्ही घोषित केलाच होता। उलट भाजपानीच तळ्यात मळ्यात चाललं होतं त्या महायुतीचं। महागठबंधनी चेहरा दिला। आता महाराष्ट्राच्या निकालाच्या संदर्भात चाललं तर सर्वच जबाबदार आहेत। कोणी उघड घातला तर सगळ्यांनीच घातला। जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत त्या सगळ्यामुळेच झाला आहे आणि या संदर्भात आपण महाविकास आघाडी म्हणून सगळ्या निवडणुकामध्ये एकत्र येण्याची मानसिकता ठेवली पाहिजे। तर 25 भाजप आणि 95 तेजस्वी यादव असू शकले असते आणि हाच विचार महाविकास आघाडी करताना झाला पाहिजे असं मत मी व्यक्त केलं आणि त्या मतावर मी ठाम आहे। मारहाणीची भाषा आमच्या सुसंस्कृत पक्षाला धरून नाही असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय। मनसेसोबतच्या आघाडीवरील प्रश्नाला वर्षा गायकवाड यांचं हे उत्तर आहे। बिहारमधल्या ऱ्हासानंतरही काँग्रेस असा निर्णय घेतय असं पेडणेकर म्हणतायत। मुंबईच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मुंबईमध्ये सातत्याने विकासावर बोलणारी मंडळी आम्ही आहोत आणि मुंबईकरांचा त्रास आम्ही रोज बघत आहोत आणि म्हणून एक अपेक्षा मी करत होते की सगळ्यांनी मुंबईने एकत्र येऊन बोलण्याची गरज आहे, कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे। पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जे मारहाण केली जाते किंवा एक कायदा सुव्यवस्थेच्या व्यवस्था जी आपल्या हातात घेतली जाते आणि भाषा जी वापरली जाते ती भाषा कदाचित आमच्या संस्कृतीला ते धरणारी भाषा नाही। आणि म्हणून मला अपेक्षा ही आहे की तुम्ही जे प्रश्न विचारला मला की XYZ मुळे तुम्ही त्या ठिकाणी गेलात का, ह्या संदर्भामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की आमची भूमिका नेहमी राहिलेली महाविकास आघाडीमध्ये की कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे। आता ह्यांच्या नेत्यांनी बिहारचं एकंदर झालेलं राज बघूनही त्यांना वाटत असेल अशा पद्धतीने जावं, तर त्यांना कोणी थांबवू नाही शकत। त्यांच्या वरिष्ठ थांबवू शकतात। जे निर्णय घेत आहेत जे पक्षाचे प्रमुख म्हणून, त्यांना ते योग्य वाटतंय का हा मोठा प्रश्न आहे आणि काही दिवसात ते योग्य की अयोग्य कळेल। तर केंद्रात आणि राज्यात आपली महायुती मात्र महाडमध्ये नाही असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलेलं आहे। गोगावले यांच्याकडून खंत व्यक्त करण्यात आली आहे। महाड नगरपालिकेत आपण विजयी होऊ असा विश्वास देखील गोगावलेंनी व्यक्त केलाय। महायुतीमध्ये आहोत, केंद्रामध्ये आहोत, राज्यामध्ये आहोत, परंतु महाडमध्ये नाही। त्याला काही अपवाद असू शकतो, हरकत नाही आहे। दूध का दूध पाणी का पाणी हा 2 तारखेला लोक करतील आणि 3 तारखेला आपण पाहूया। मी कट्टर बीजेपी समर्थक असल्यानं बिहारच्या विजयाचा आनंद असं निवेदिता सराफ यांनी म्हटलंय। बिहारच्या विजयासंदर्भात निवेदिता सराफ यांच्याकडून भाजपचं अभिनंदन आहे। ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये बालदिनाचं औचित्य साधून निवेदिता अशोक सराफ यांना गंधार गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर, खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल। मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच अभिनंदन वाटलं। सगळेच कलाकार नाही आहेत, पण ज्या कलाकारांना काही दिलं गेलं सांगून अधिक कलाकार पण होते, पण त्यांना डावलून दिलं गेलं, मग ह्यांना बोललंच पाहिजे। आता ती निवेदिता ना सराफ, अजून त्यांना काहीतरी हवं असेल, हवं असल्याशिवाय काय बोलणारच नाहीत। त्या काय हे म्हणून नाही।
नाही, आता मी बघते आज सगळेजण सत्तेसमोर काय असते, काही लोक लाचार असतात. आता मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बघतोय की खूप ऍक्टर असे बोलायला लागलेले आहेत की आम्ही कशाबद्दल फॅन आहेत. मला नाही कळलं मुंबईमध्ये किंवा आज तुम्ही जे बोलताय महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे. तर मला वाटतं निवेदिताजी सराफच्या मिस्टरांना फार मोठे पुरस्कार मधल्या काळामध्ये मिळाले, जरा सरकारचं झुकतं माप असल्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल, पण मला असं वाटतंय की महाराष्ट्राचा गौरव म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे. आता या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. आता निवेदिता सराफ यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला समर्थन देऊन कलाकारांच्या प्रती सुद्धा भाजपशी काय आहे हे तिथनं व्यक्त होते. परंतु याचं लगेच राजकारण कुणी करू नये. नाही तर आता निवेदिता सराफ बोलल्या की त्या ठिकाणी पुन्हा शिव्या घालायला सुरुवात करायची. असं करणं मला वाटतं आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही. बघूयात पुढची बातमी. कोथरूडमधील मुलींना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. कोथरूड आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांसह 8 जणांवर गुन्हा दाखल झालाय. पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश कोर्टाने दिला होता आणि त्यानंतर आता 8 जणांवर गुन्हा दाखल झालाय. न्यायालयाने आदेश दिल्याच्या नंतर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आपण सगळे आहोत. आता पीडितेची सही त्या जबाबावरती होऊन FIR ची नोंद सुद्धा झालेली आहे. आता ही FIR ची नोंद झाल्यानंतर आम्ही संभाजीनगरचे CP साहेब असतील, पुणे शहराचे CP साहेब असतील, यांना जे पोलीस कर्मचारी अधिकारी याच्यामध्ये दोषी आता FIR मध्ये ज्यांची नावं असतील त्यांना ताबडतोब बडतर्फ करा आणि उद्यापासून या लोकांना हे जर ॲब्स्कॉन्ड दिसत असतील तर ताबडतोब अटक करून त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घ्या. ही सुद्धा मागणी पोलीस आयुक्त साहेबांना आम्ही करणार आहोत. बातमी रत्नागिरीमधून आहे. रत्नागिरीत महायुती आज उमेदवारी अर्ज भरणार आहे. रत्नागिरीच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचं शक्ती प्रदर्शन बघायला मिळत आहे. शिंदे सेनेचे 9 आणि भाजपचे 6 नगरसेवक उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत रत्नागिरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय. रत्नागिरीत महायुतीचा आज उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी पाहणी करण्यासाठी शरद पवार दाखल झालेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय. बारामतीमधली दृश्य आहेत. बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी पाहणी करण्यासाठी शरद पवार हे दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या अधिकाऱ्यांकडून शरद पवार हे माहिती देखील जाणून घेत आहेत. कृषी विज्ञान केंद्रासंदर्भातली माहिती शरद पवार हे जाणून घेत आहेत. ही दृश्य आपण पाहतोय. बारामतीमधली दृश्य आहेत. बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रात शरद पवार यांच्याकडून पाहणी केली जाते. या संपूर्ण केंद्राची माहिती हे अधिकाऱ्यांकडून शरद पवार घेत आहेत आणि तीच थेट दृश्य आपण पाहतोय. बारामतीमधली ही दृश्य आहेत. कृषी विज्ञान केंद्रामध्ये शरद पवार यांच्याकडून पाहणी केली जाते. त्यांच्यासोबत इतर काही अधिकारी देखील आहेत आणि या कृषी केंद्रासंदर्भातली सविस्तर माहिती शरद पवार यांच्याकडून घेतली जाते.